मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता युवराजबद्दल भरभरून बोलत असते. ते पाहून मिताली म्हणते, काय ग, तू तर त्याच्या प्रेमात आखंड बुडालेली दिसतीये. तू त्याच्याबद्दल एवढी जशी तुमची अगोदर आणि जुनी ओळखच आहे. त्यावरती पिंकी म्हणते, तसं काही नाही. ते आता आमदारांचे पुत्र आहेत म्हटल्यावर त्यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहीत आहे. ते युवराज धोंडे पाटील आहेत. तेव्हा मिताली म्हणते, असं आहे ना नक्की? त्यावरती पिंकी म्हणते, हो असंच आहे. तर आता मिताली लगेच तेथून जाते. तर पिंकी मनातल्या मनात विचार करते, पिंकी स्वतःला कंट्रोल कर, स्वतःच्या इमोशन्सवर आळा घाल, कारण जर तू भरभरून युवराजबद्दल बोलली तर सगळ्यांना संशय येईल. हाच विचार आता ती करत असते. इकडे सुशीला देवी ही आरशासमोर बसलेली असते. तेवढ्यातच बापूसाहेब तेथे येतात आणि म्हणतात, काय मग सुशीला देवी, तुमच्या मनासारखं सगळं काही घडतंय ना? त्यावरती सुशीला काहीच बोलत नाही. बापूसाहेब म्हणतात, आता तो रावते साहेब आणि नैना देवी गेले तिकडे कुठे पण, मी आता माझी खुर्ची मिळवणारच, कारण सपकाळांना हाताशी धरून आता मी खूप मोठा डाव खेळणार आहे. सपकाळांची मुलगी की एकदा घरात आली ना, मग काय ती राणी होणार आणि आपण नुसता खोऱ्याने पैसा ओढायचा, असंच खरं तर बापूसाहेबांचं मत असतं. मग त्यानंतर सुशीला काहीच बोलत नाही. हे पाहून ते तिच्या जवळ जातात आणि तिला विचारतात, काय झालं सुशीला देवी? तेव्हा सुशीला म्हणते, हे सगळं ठीक आहे हो, तुम्ही म्हणताय ते, पण मला एका गोष्टीची चिंता सारखी सतावतीये. कारण तो पिंकीचा बाप होता, तो पण सारखाच म्हणतोय आणि युवराज पण सारखाच म्हणतोय की कारभारीण आली आहे. मग जेव्हा त्या पिंकीचं नाव, त्या मुलीचा विषय निघेल ना, तेव्हा युवराजच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही पाहिले का? मला तर असं वाटतं की ती कुठून तरी येईल आणि आपल्याला धक्का देईल. त्यावरती बापूसाहेब म्हणतात, ती कधीही येऊ शकत नाही, कारण की तिला मी गाडीने उडवलं आहे, तिच्या ठिकऱ्या झाल्या आहेत. त्यावरती आता तुम्ही गेल्या वेळीही तिला गोळ्या झाडल्या तेव्हा असंच म्हणाला होतात आणि ती अचानक उगवली होती आणि तुमच्याच तिने ठिकऱ्या केल्या होत्या, असं सुशीला आता बापूसाहेबांना जाणीव करून देते. बापूसाहेब म्हणतात, यावेळी असं काहीही होणार नाहीये. सुशीला म्हणते, मला तर त्या कातिनीसारखीच ती वाटते. ती अशी कातीन टाकते आणि असा धक्का देते ना, आपल्यालाही प्रश्न पडतो ही कुठून उगवेल आणि कुठून नाही. म्हणतात सापाला 100 वर्ष आयुष्य असतं, तसं ह्या मुलीला 100 वर्ष आयुष्य असूच शकतं. तर आता बापूसाहेब जरा घाबरतातच. त्यावरती सुशीला म्हणते की ती नागिन कोणत्याही बिळात असली ना, तरी तिला कसं बाहेर काढायचं हे मीच पाहणार. आता तुम्ही तुमच्या परीने डाव खेळा, मी माझ्या परीने खेळणार. तो खेळ खेळल्यानंतर ती नागिन बिळाबाहेर आल्यावर त्या नागिनीला काय करायचं माहिती आहे ना? तेव्हा बापूसाहेब हसतच सुशीला देवीकडे पाहतात आणि म्हणतात, सर्वानुभूती परमेश्वर, असं म्हणून आता ते दोघेही एक डाव खेळण्याचं ठरवतात. तर आता दुसरीकडे पिंकी ही घरातील वस्तू साफ करत असते. तेवढ्यातच आता तेथे पेपर असतो म्हणून ती बातमी वाचते की सातारा जिल्ह्यातील आडगावामध्ये युवराज धोंडे पाटील यांचा स्वयंवर आता ठेवण्यात येत आहे. ईमेलवर इच्छुक मुलींनी माहिती पाठवायची आहे. त्यामधून 5 मुली शॉर्टलिस्ट केल्या जातील आणि मग नंतर फायनल राऊंडसाठी बोलवण्यात येईल. तेव्हा ही बातमी वाचताच आता पिंकीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती खूपच इमोशनल होते आणि घाबरते देखील. तेवढ्यातच मिताली तेथे येते आणि विचारते, काय झालं? पिंकी आता काहीच सांगत नाही. मिताली म्हणते, मी ती बातमी वाचली आहे, असं म्हणून आता ती म्हणते की त्या स्टुपिडचं स्वयंवर आहे. तर मिताली आता पुढे म्हणत असते की पियू, मला असं वाटतं हा युवराज धोंडे पाटील स्वतःला समजतो कोण ग? अगं, नाव युवराज ठेवलं म्हणून काय मुलींचं असं स्वयंवर रचायचं का? त्याला काही वाटतं की नाही, असं म्हणून ती खूपच भडकते. युवराजबद्दल ती खूप काही बोलत असते. त्यावरती पिंकी मनातल्या मनात म्हणते, ह्या मीचं काय करावं ना कळतच नाही, सारखी माझी युवराजला बोलत असते. हा स्वयंवर होऊ नये यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. तिच्या मनात हे येतं असतं. तर मिताली सुद्धा आता पिंकीला म्हणते की पिंकी, आपल्याला काहीतरी करायला हवं. हा स्वयंवर होऊ नये, हा मुलींना समजतो काय, त्यासाठी आपण त्यांना अद्दलच घडवायला हवे. पिंकी म्हणते, माझ्याकडे एक खूप भन्नाट आयडिया आहे. तेव्हा मिताली विचारते, खरंच ना? म्हणजे तुला ते जमेल ना स्वयंवर कसं फेल करायचं ते? मिताली म्हणते, ते तुम्ही माझ्यावर सोडा. तर आता ह्या युवराजचा चांगलाच आपण बँड वाजून टाकूयात, मिताली म्हणते. त्या दोघीही आता एकमेकींना टाळ्यात येतात. तर
तर आता मिताली विचारते पुढे काय काय करायचं. तर ती म्हणते की माझं प्रोफाईल पाठवून द्या. पिंकीने असं म्हटल्यावर तू शॉर्टलिस्ट होशील ना त्यामध्ये, असं मिताली विचारते. त्यावरती पिंकी म्हणते हो होणारच शॉर्टलिस्ट, आणि नाही झाले ना तरी सरकार वाड्यावर कसं पोहोचायचं हे मला चांगलंच माहीत आहे. आपण एवढं तर करूच शकतो. होप की तोप अजिबात सोडायची नाही. त्यावरती मिताली विचारते काय म्हणालीस. तर आता पिंकी म्हणते काही नाही, आपण होप सोडायच्या नसतात. तेव्हा मिताली म्हणते तुझं हे स्पिरिट मला खूप आवडतं. त्यावरती माणूस तर चंद्रावर पोहोचलाय, सरकारवाडा तर काही शुल्लक आहे, आपण तेथे पोहोचूच शकतो, असं आता पिंकीने कॉन्फिडन्सने मितालीला सांगितलेलं असतं. एक थोडा प्रॉब्लेम आहे, जरा चांगलं रेडी होण्यासाठी माझ्याकडे कपडे नाहीत. त्यावरती मिताली म्हणते एवढंच ना, मी तुला अशी तयार करते ना की तुझं सौंदर्य पाहून त्या लोकांनी तुला नकारच नाही दिला पाहिजे. तेव्हा आता पिंकी म्हणते बरं ठीक आहे सासूबाई, मी तर आता सज्ज आहे सरकार वाड्यावर येण्यासाठी. आता असा धुमाकूळ घालते ना की तुम्ही पाहतच राहाल, असं म्हणून आता ती खूपच खुश होते. त्यानंतर मिताली म्हणते चल रूममध्ये. तर मिताली आता पिंकीला एकदम छान असं तयार करते, नाकात नथ घालते. त्याचबरोबर छान अशी तिने पिंकीला साडी नेसायला दिलेली असते. एकदम नव्या नवरीसारखं तिला तयार केलेलं असतं. मितालीने पिंकीला खूप छान अशी नववारी साडी नेसायला दिलेली असते. आता पिंकी जेव्हा तयार होते आणि मितालीला विचारते मी कशी दिसतीये, तेव्हा मिताली म्हणते खूप सुंदर. आता सरकारवाड्याची वाट लावून आणि तेथे बँड वाजवूनच तू येणार आहे पियू, असं मला वाटतंय. त्या दोघीही आता एकमेकींच्या हातावर टाळ्या देतात आणि खूपच खुश होतात. तर दुसरीकडे उपसरपंच हा कार्यालयात येतो आणि पक्याला म्हणतो काय रे पक्या तुझं काय चाललंय, असं म्हणून तो औषधाचं सगळे बॉक्सेस चेक करतो. तर त्यामध्ये सगळी बनावट औषधं असतात. तेव्हा उपसरपंच हा पक्यावर खूप ओरडतो आणि म्हणतो तुला काय मला जेलात टाकायचंय का. त्यावरती तो म्हणतो काय झालं. तेव्हा आज आमदार साहेब कार्यालयात येणार आहे आणि इकडे तिकडे विचारपूस करणार आहे, चौकशी सुद्धा करणार आहे. जर ही फाईल आणि त्याचबरोबर ही बनावट औषधं पाहिली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, असं तो पक्याला म्हणत असतो. आणि माझं उपसरपंच पद जायला काही उशीर लागणार नाही. तुला तर माहिती आहे ती पिंकी किती पाताळयंत्री बाई होती आणि ती पिंकी कुठूनही उगवली, ती जर आमदार साहेबांबरोबर आली तर काय करायचं. तर आता उपसरपंचाला सुद्धा पिंकी येण्याची पुन्हा खूप भीती वाटत असते, कारण पिंकी अशी कधीही आशा सोडणारी नव्हती. ती कुठूनही आणि कधीही उगवू शकते, कधीही आडगावात येऊ शकते, हे उपसरपंचाला माहीत असतं. मग दुसरीकडे युवराज आता झोपलेलं असतो. सुशीला देवी आता तेथे येते आणि युवराजला म्हणते की युवराज उठ पटकन बाळा. तेव्हा युवराज म्हणतो मला उठायचं नाहीये. आईसाहेब तुम्ही इथे का आलात आज सकाळी सकाळी. त्यावरती आता सुशीला देवी खूपच इमोशनल होण्याचं नाटक करते आणि म्हणते बाळा तुझ्यासाठी मी स्वयंवराचा खाट घातला इथे. तेव्हा आता युवराज म्हणतो आईसाहेब तुम्हाला सांगितलं ना मी माझी पिंकी आहे म्हणून, माझं ऑलरेडी लग्न झालंय. तर सुशीला देवी म्हणते की बाळा तू तुझ्या आईची एवढीशी इच्छा नाही पूर्ण करू शकत का, असं इमोशनल होण्याचं ती नाटक करत असते. आणि म्हणते युवराज बाळा अरे तुझा संसार पुन्हा होण्यासाठी सुखी राहावा यासाठीच मी हे सगळं काही करते, आणि तुला जर त्या स्वयंवरामधली एकही मुलगी आवडली नाही तर मी जबरदस्ती करणार नाहीये. बघ त्या सगळ्या मुली इथेच येणार आहे, तुला कुठेही जाण्याची गरज नाही, असं नाटकीपणाने ती म्हणत असते. आणि मनातल्या मनात म्हणते जर पिंकी असेल कुठे तर ती आज नक्कीच इकडे येणार, म्हणूनच हा घाट मी घातलाय. तर आता सुशीला देवी नाटकं करत युवराज समोर हात जोडते. तेव्हा त्यालाच दया येते. तो म्हणतो आईसाहेब तुम्ही असं हात जोडू नका. म्हणतो की ठीक आहे मी स्वयंवरासाठी तयार आहे. सुशीलाला खूपच आनंद होतो. तर युवराज तेथून जातो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये सगळ्या मुली आता तेथे आलेल्या असतात. तेव्हा सुशीला देवी चित्राला विचारते सगळी तयारी झाली. ती म्हणते की हो सगळी तयारी झाली आहे. तेवढ्यातच आता पिंकी तेथे येते आणि म्हणते की सासूबाई म्हणून ती चुटकी वाजवते आणि म्हणते स्वयंवर नाही स्वयंवधू. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.